नागपंचमी 2026 नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. चुकूनही करू नका या चुका. नागपंचमीच्या दिवशी काय करावे, काय टाळावे? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नागदेवता आणि भगवान महादेव पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण तो म्हणजे नागपंचमी. तर या नागपंचमीच्या दिवशी अशा कोणत्या दोन भाज्या आहेत ज्या चुकूनही खाऊ नयेत? अनेक जण नकळत या भाज्या खातात, त्यामुळे या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे धर्मशास्त्रात सांगितले जाते. पण त्या नेमक्या कोणत्या भाज्या आहेत, त्यामागील धार्मिक कारण काय आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नेमके काय खावे आणि काय टाळावे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहत असाल, तर मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करून मित्रपरिवारासोबत शेअर देखील नक्की करा. मित्रांनो, यंदा म्हणजे 17 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी नागपंचमी श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र पहिला श्रावणी सोमवार दोन्ही एकत्र एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. भगवान शिवांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग विराजमान आहेत. भगवान शिव नागदेवता यांचे नाते अतूट मानले जाते. या दिवशी भगवान शिवांसोबत नागदेवतेची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. याच कारणामुळे या दिवशी काय करावे, काय टाळावे, विशेषतः कोणत्या दोन भाज्या चुकूनही खाऊ नयेत, हे जाणून घेणे प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाचे ठरते. आता सर्वप्रथम जाणून घेऊया नागपंचमी सणामागील पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये राहणाऱ्या विषारी कालिया नागाचा पराभव केला. कालिया नागाच्या फण्यावर नृत्य करून श्रीकृष्णाने त्याचा अहंकार दूर केला, त्याला जीवनदान दिले. त्यानंतर कालिया नागाने श्रीकृष्णाची माफी मागितली, यमुना नदी सोडून निघून गेला. असं मानलं जातं की हा मंगल प्रसंग श्रावण शुद्ध पंचमी तिथीला घडला. यामुळे या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा करण्याची परंपरा रूढ झाली, असे पौराणिक ग्रंथामध्ये वर्णन आढळते. मात्र नागपंचमीचे महत्त्व केवळ एका कथेशी मर्यादित नाही. हिंदू धर्मामध्ये नागांना केवळ सर्प म्हणून नव्हे, तर दैवी शक्ती, पृथ्वीचे रक्षक, जलसंपत्तीचे संरक्षण, भगवान शिव तसेच भगवान विष्णूंचे प्रियगण म्हणून मानले जाते. म्हणूनच या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने भय दूर होते, कुटुंबावर संकटे येत नाहीत, कालसर्पदोषाची तीव्रता कमी होते, घरात सुख समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, आता अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की नागपंचमीच्या दिवशी आपण नेमक्या कोणत्या नागांची पूजा करतो? कारण प्रत्येक सापाची पूजा केली जाते असं नाही. धर्मशास्त्रामध्ये विशेष 8 नागांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे 8 नाग म्हणजे अनंत, वासुकी, पद्म, महापद्य, तक्षक, कुलिक, कर्कोटक आणि शंख. या 8 नागांना अष्टनाग असं म्हटलं जातं. नागपंचमीच्या दिवशी अष्टनागाचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. यापैकी अनंत, शेषनाग यांना विशेष महत्त्व आहे, कारण भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर शयन करतात. त्यामुळे शेषनाग हे स्थैर्य, विश्वाचा आधार याचं प्रतीक मानले जातात. तसेच वासुकी नाग भगवान महादेवांच्या गळ्यामध्ये विराजमान आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी मंदार पर्वताभोवती गुंडाळलेला नाग हाच वासुकी नाग. वासुकी नाग सामर्थ्य, संयम, भक्तीचे प्रतीक मानले जातात. तक्षक नाग यांचा उल्लेख महाभारतात आढळतो. कर्कोटक, कुलिक, पद्य, महापद्य आणि शंख या नागांनाही विविध पुराणामध्ये दैवी स्थान दिलं गेलेलं आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी या अष्टनागांची पूजा करणं शुभ मानलं जातं. भगवान महादेवांच्या प्रत्येक रूपात नागाला विशेष स्थान आहे. महादेवांनी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करून संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे. भीतीवर विजय मिळवायचा असेल, अहंकाराचा त्याग करायचा असेल, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करायचा असेल, तर नागपूजा ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना आहे. याच कारणामुळे श्रावण महिन्यामध्ये जो भगवान शिवांचा अतिशय प्रिय महिना मानला जातो, नागपंचमीला
नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आता प्रश्न असा आहे की या दिवशी फक्त पूजा करून चालते का? आपल्या आहारामध्येही काही नियम पाळावे लागतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी काही पदार्थ, विशेषतः 2 भाज्या अशा आहेत ज्या चुकूनही खाऊ नयेत. अनेक लोक नकळत ही चूक करतात. त्या 2 भाज्या नेमक्या कोणत्या आणि त्या का खाऊ नयेत? आता आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी? दूध नेमके कोठे अर्पण करावे? मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी फक्त उपवास करून चालत नाही, तर श्रद्धेने योग्य पद्धतीने पूजा करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे गंगाजल, एक छोटासा कापूर टाकून स्नान केले तर अधिक शुभ मानले जाते. त्यानंतर स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा फिक्कट रंगाचे कपडे परिधान करावेत. सर्वप्रथम आपल्या देवघरातील सर्व देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची, भगवान शिवांची पूजा करावी. काही ठिकाणी नागदेवतेचे चित्र काढून पूजा केली जाते. काही ठिकाणी मातीच्या किंवा चांदीच्या नागाची पूजा केली जाते. तर तुमच्याकडे जशी प्रथा आहे, जशी परंपरा असेल त्याच पद्धतीने पूजा करावी. आता अनेक जण विचारतात, नागपंचमीच्या दिवशी दूध नेमके कोठे अर्पण करायचे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जिवंत सापाला दूध पाजू नये. वन्यजीव तज्ज्ञाच्या मते साप दूध पित नाही, त्याला दूध पाजणे त्याच्या आरोग्यासाठी योग्य नसते. त्यामुळे कोणत्याही जिवंत नागाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. धार्मिक परंपरेनुसार दूध नागदेवतेच्या प्रतिमेला, नागाच्या शिळेला किंवा भगवान शिवांच्या शिवलिंगावर अभिषेक म्हणून अर्पण केले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर सर्वप्रथम 11 चमचे पाण्याचे अभिषेक करा. त्यानंतर 11 चमचे दूध अर्पण करावे आणि पुन्हा 11 चमचे स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. यानंतर स्वच्छ मऊ कापडाने शिवलिंग पुसून त्याची विधिवत पूजा करावी. महादेवांना भस्म, पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करावे. नैवेद्य म्हणून दूध व लाह्या अर्पण कराव्यात. त्याचप्रमाणे नागदेवतेलाही हळद, कुंकू, फुले, आघाडा, दुर्वा, लाह्या, दूध अर्पण करावे असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची मनापासून पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, कालसर्पदोषाची तीव्रता कमी होते, कुटुंबावर नागदेवतेची कृपा राहते. आता पूजा झाली, नैवेद्यही दाखवला, पण यानंतर जेवताना अनेकांकडून एक मोठी चूक होते. या दिवशी अशा 2 भाज्या आहेत ज्या घरामध्ये नकळत बनवल्या जातात. धर्मशास्त्रानुसार त्या दिवशी या भाज्या खाणे टाळण्यास सांगितले आहे. तर या 2 भाज्या नेमक्या कोणत्या आहेत? आता आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या. मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी आपण सात्विक जीवनशैली अंगीकारायची असते. या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि सात्विक आहार यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्याप्रमाणे काही पदार्थ खाणे टाळावे असे धर्मशास्त्रात आपल्या पारंपरिक रूढीमध्ये सांगितले आहे. सर्वात पहिली भाजी म्हणजे बटाटा. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की बटाटा तर उपवासालाही खातो आपण, मग नागपंचमीला का टाळायचा? तर याचं कारण असं आहे की अनेक भागांतील मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी शक्य तितके हलके, सात्विक, सहज पचणारे अन्न ग्रहण करावे. बटाटा तुलनेने जड समजला जातो. विशेषतः ज्यांनी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केलेला असतो त्यांनी उपवास सोडताना जड पदार्थ खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे अनेक घरामध्ये या दिवशी बटाट्याची भाजी बनवली जात नाही. आता दुसरी भाजी म्हणजे कांदा लसूण. कांदा लसूण हे आयुर्वेदात गुणकारी असले तरी धार्मिक दृष्टिकोनातून त्यांना तामसिक अन्न मानलं जातं. नागपंचमी व्रत, पूजा आणि सात्विकतेचा दिवस असल्यामुळे या दिवशी कांदा लसूणयुक्त अन्न टाळण्याची परंपरा आहे. या दिवशी साधे, सात्विक आणि देवाला नैवेद्य दाखवता येईल असे भोजन तयार करावे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची आहे. धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरानुसार काही भागामध्ये हे नियम अगदी सारखेच पाळले जातात. त्यामुळे आपल्या घरातील कुलाचार, ज्येष्ठांनी सांगितलेल्या परंपरेलाही तितकेच महत्त्व द्यावे. पण एवढ्यावरच नियम संपत नाहीत. नागपंचमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी कटाक्षाने टाळण्यास सांगितल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत त्या आपण पुढील भागामध्ये सविस्तर जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी या चुका अजिबात करू नका. मित्रांनो, 2 भाज्या टाळण्याबरोबरच
नागपंचमीच्या दिवशी आणखीन काही नियम सांगितले गेले आहेत. हे नियम केवळ धार्मिक श्रद्धेपुरते नसून आरोग्यदृष्ट्याही कारणे आहेत. सर्वात पहिली गोष्ट, मांसाहार पूर्णपणे टाळावा. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित महिना मानला जातो, त्यामुळे संपूर्ण महिन्यातच अनेक जण मांसाहार करत नाहीत. नागपंचमीच्या दिवशी तर मांसाहार करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करून मन, शरीर आणि विचार पवित्र ठेवण्याचा संदेश आपल्या धर्मात दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ टाळावेत. अनेक भागामध्ये अशी परंपरा आहे, नागपंचमीच्या दिवशी तवा चढवला जात नाही, तळण तळले जात नाही. त्यामुळे भजी, वडा, पापड तळणे किंवा इतर तळलेले पदार्थ बनवणे टाळले जाते. नियम प्रत्येक प्रदेशात सारखा नसला तरी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये आजही ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. तिसरी गोष्ट, खूप तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नये. साधे, सात्विक आणि सहज पचणारे अन्न ग्रहण करावे. पूजा आणि सात्विक आहार याचा एकमेकाशी जवळचा संबंध आहे. आणखीन एक महत्त्वाची परंपरा म्हणजे गरम अन्न टाळणे. या दिवशी गरम ताजे अन्न न खाता थंड झालेल्या अन्नाचा नैवेद्य भोजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे चहा, कॉफी किंवा अगदी गरमागरम जेवणही अनेक कुटुंबामध्ये घेतले जात नाही. या दिवशी विळी किंवा चाकूने भाज्या, फळे किंवा इतर कोणतीही वस्तू चिरणे टाळावे, अशी ही परंपरा आहे. आदल्या दिवशीच आवश्यक तयारी करून ठेवली जाते. सर्व नियमांचा मुख्य उद्देश एकच आहे, श्रद्धा, संयम, सात्विकता, निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर व्यक्त करणे. आता शेवटी आपण जाणून घेऊया, नागपंचमीच्या दिवशी काय खावे, उपवास कसा सोडावा आणि कोणता छोटासा उपाय केल्याने नागदेवतेची कृपा मिळते असं मानलं जातं. मित्रांनो, नागपंचमीचा दिवस केवळ सण नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी नागदेवता आणि भगवान महादेवांची मनापासून पूजा करा. आपल्या घरातील परंपरा, कुलाचार याचे पालन करा आणि सात्विक जीवनशैलीचा स्वीकार करा. आज आपण नागपंचमीच्या दिवशी कोणत्या 2 भाज्या टाळाव्यात यामागील धार्मिक कारण तसेच या दिवसाचे महत्त्व जाणून घेतले. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रत्येक शिवभक्त आणि नागभक्तापर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच धर्म, व्रत व सण उत्सव, सनातन परंपरेविषयी अचूक सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आत्ताच मराठी रोहिणी किचन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव.